स्वागत आहे मित्रांनो, जी के कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं. तर स्पर्धा परीक्षेमध्ये आज आपण पाहणार आहोत नेहमी विचारले जाणारे सामान्य ज्ञान 100 प्रश्न, जे की इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र इत्यादी सर्वच प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? तर याचं उत्तर आहे ए, NH 44. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध नाटक शकुंतला कोणी लिहिली होती? तर याचं उत्तर आहे सी, महाकवी कालिदास यांनी लिहिली होती. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोण? तर याचं उत्तर आहे ए, राजा राममोहन रॉय. तर पुढचा प्रश्न आहे, धनंजय चंद्रचूड न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय कितवे न्यायाधीश होते किंवा आहेत? याचं उत्तर आहे सी, 50वे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? तर याचं उत्तर आहे सी, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, कुटुंब नियोजन विमा योजना कधी सुरू केली गेली? तर याचं उत्तर आहे ए, 2009 साली सुरू केली गेली. पुढचा प्रश्न, नेपोलियन बोनापार्ट कोणत्या वर्षी सम्राट झाला? तर याचं उत्तर आहे 1804 वर्षी सम्राट झाला. पुढचा प्रश्न, भारतातील कोणती कृषी सामग्री सर्वाधिक निर्यात केली जाते? तर याचं उत्तर आहे बासमती तांदूळ. पुढचा प्रश्न, केरळमधील सबरीमाला मंदिर कोणाला समर्पित आहे? तर याचं उत्तर आहे सी, अय्यप्पन. पुढचा प्रश्न, नाबार्डमध्ये भारत सरकारचा वाटा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे ए, 99% आहे. पुढचा प्रश्न, मोहम्मद घोरीने प्रथम भारतावर कधी आक्रमण केले? तर मोहम्मद घोरीने 1175 रोजी आक्रमण केले. पुढचा प्रश्न, मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण कधी केले? तर याचं उत्तर आहे ए, 712. पुढचा प्रश्न आहे, लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर लिंगराज हे मंदिर ओडिशा या राज्यामध्ये आहे. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमोघ वर्ष कोणत्या राजवंशाशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे बी, राष्ट्रकूट वंशाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए, कोलकाता. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे सी, पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केलेला नाही? तर याचं उत्तर आहे बी, अर्थसंकल्पात उल्लेख केलेला नाही. पुढचा प्रश्न, कर्नाटकची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे सी, बंगळुरू. पुढचा प्रश्न, हसन निजामी आणि फख ए मुदबीर कोणाच्या दरबारातले कवी होते? तर याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात मोठे न्यायिक क्षेत्र आहे? तर याचं उत्तर आहे सी, गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये. पुढचा प्रश्न आहे, नेपानगर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर नेपानगर हे वृत्तपत्र याच्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची लोकसंख्या 100 करोडच्या पुढे कधी गेली? याचं उत्तर आहे मे 2000 मध्ये. बी याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतातील कोणते नृत्य प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे कथक. पुढचा प्रश्न आहे, महावीर जैन कोणत्या शहरात मरण पावले? तर महावीर जैन हे पावापुरी या शहरामध्ये मरण पावले. पुढचा प्रश्न आहे, परतीचा पाऊस सगळ्यात जास्त कोणत्या शहरात पडतो? तर परतीचा पाऊस हा चेन्नई या शहरात जास्त प्रमाणात पडत असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतात सरासरी किती पाऊस पडतो?
तर याचं योग्य उत्तर आहे सी 118 सेमी. पुढचा प्रश्न आहे बांदीपूर प्रोजेक्टर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बांदीपूर प्रोजेक्टर व्याघ्र प्रकल्प हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. बी याचे योग्य उत्तर आहे. कानपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कानपूर हे लेदर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पिंपरी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे बी प्रतिजैविक उद्योगासाठी पिंपरी. महाराष्ट्रातील पिंपरी एक यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती उद्योग लिमिटेड कुठे स्थापन केली आहे? याचं उत्तर आहे सी गुडगाव. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात महत्त्वाचा लघु उद्योग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे हातमाग उद्योग. ए याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर सर्वात मोठी किनारपट्टी ही गुजरात या राज्याला लाभलेली आहे. पुढचा प्रश्न आहे दिल्लीत अधिक वार्षिक तापमानाचे कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे ए समुद्रापासूनचे जास्त अंतर. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यात नैऋत्य मान्सून सर्वप्रथम प्रवेश करतो? तर कोणत्या राज्यामध्ये करतो? तर केरळ राज्यामध्ये करतो. पुढचा प्रश्न आहे कर्करेखा खालीलपैकी कोणत्या राज्यातून पुढे जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा राज्यामधून पुढे जाते. पुढचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा कोणी निश्चित केली? तर याचं उत्तर आहे सर सिरियल जॉन रॅडक्लिफ. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्याची सीमेला स्पर्श करते? तर याचं उत्तर आहे बी उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे न्यू मूर बेट कोणत्या दोन देशातील वादाचे कारण आहे? तर भारत आणि बांगलादेश मधील वादाचे कारण आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणती जागा सध्या व्हाईट वॉटर म्हणून ओळखली जाते? तर सियाचीन. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते एक बेट आहे? तर दीव हे एक बेट आहे. पुढचा प्रश्न अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर अर्थविधेयक हे लोकसभा सभागृहात मांडले जाते सर्वप्रथम. पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर आहे बी ग वा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर याचं उत्तर आहे महाधिवक्ता. डी याचं उत्तर आहे निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे सी राष्ट्रपतीला आहे. पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे सी 44. पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर याचं उत्तर आहे डी 65 वर्ष असते. पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर केंद्रीय मंत्रिमंडळ याचं उत्तर आहे लोकसभेला जबाबदार असते. सी याचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे? तर डी याचं उत्तर आहे 22 भाषांचा समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्याची एकूण संख्या कितीवर आहे? तर याचं उत्तर आहे 67. डी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर याचं उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतात. पुढचा प्रश्न विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर लोकसभेचे सभापती यांचा असतो. सी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचं सभासद संख्या रिकामी जागा आहे? तर याचं उत्तर आहे सी 288 आहे. पुढचा प्रश्न देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर याचं उत्तर आहे
बी. संसद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? कलम 18 नुसार केले जातात. पुढचा प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करत असतात. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 14 नुसार बंदी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार रिकामी जागा सार्वभौम आहे. तर याचं उत्तर आहे भारतीय जनता ही सार्वभौम आहे भारतीय संविधानानुसार. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? तर याचं उत्तर आहे कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करू शकते संसद. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेत शून्य प्रहार कधी सुरू होतो? तर याचं उत्तर आहे 12 वाजता शून्य प्रहार हा सुरू होत असतो. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंका यांच्यात खालीलपैकी कोणते बेट आहे? तर याचं उत्तर आहे बी. रामेश्वरम. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टी कुठून कुठपर्यंत विस्तारलेली आहे? तर कोकण किनारपट्टी हे गोवा ते दीव पर्यंत विस्तारलेली आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप समूह कुठे आहे? तर लक्षद्वीप समूह हे अरबी समुद्रामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कर्करेखा भारतातील किती राज्यातून जाते? तर याचं उत्तर आहे ए. 8 राज्यामधून कर्करेखा ही जाते. पुढचा प्रश्न, हैदराबादचे जुळे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हैदराबादचे जुळे शहर म्हणून सिकंदराबादला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते एक बेट आहे? तर याचं उत्तर आहे दीव. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश नाही? तर नागालँड हे केंद्रशासित प्रदेश नाही आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ए. सह्याद्री असं म्हणतात. पुढचा प्रश्न, छोट्या नागपूर पठारातील सर्वात उंच शहर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ए. पारसनाथ. पुढचा प्रश्न, सिल्वासाची राजधानी कोणती आहे? तर सिल्वासाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो बी याचे योग्य आन्सर आहे दादरा आणि नगर हवेली हे आहे. पुढचा प्रश्न आहे, लठमार होळी कुठे खेळली जाते? तर लठमार होळी ही मथुरा येथे खेळली जाते. पुढचा प्रश्न, रथयात्रा उत्सव कुठे साजरा केला जातो? तर रथयात्रा उत्सव हा पुरी येथे साजरा केला जातो. बिहारचा मुख्य सण कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे छठ. हा बिहारचा मुख्य सण आहे. पुढचा प्रश्न, छठ उत्सवात कोणत्या देवाची पूजा केली जाते? तर याचं उत्तर आहे सी. सूर्यदेवाची पूजा केली जाते. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे. पुढचा प्रश्न, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? तर डी याचा योग्य आन्सर आहे तेलंगणा 29वे राज्य आहे भारताचे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. पुढचा प्रश्न, पोर्तुगीज संस्कृती भारतात कुठे आढळते? तर याचं उत्तर आहे सी. गोवा. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाची भारताची राष्ट्रीय सीमा नाही आहे? तर श्रीलंका आणि भारताची आंतरराष्ट्रीय सीमा नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सशस्त्र दलाचा सर्वोच्च कमांडर कोण आहे? तर भारताचे राष्ट्रपती हे सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. पुढचा प्रश्न, भारतात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे तयार करण्यात आला? तर भारतात सिमेंटचा पहिला कारखाना चेन्नई येथे करण्यात आला, चेन्नईला. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वे परिवहन दिन कधी साजरा केला जातो? तर भारतीय रेल्वे परिवहन दिन 16 एप्रिलला असतो.
पुढचा प्रश्न, उन्हाळ्यात उत्तर भारतात अतिउष्ण वारे वाहतात त्यांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे सी, लू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, गुजरात राज्याचा स्थापन दिन कधी साजरा केला जातो? तर गुजरात राज्याचा स्थापना दिन हा 1 मे ला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम ग्रीन कार लोन कोणत्या बँकेने सुरू केला होता? तर ए याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, दुसरा बुद्ध कोणाला म्हटले जाते? तर दुसरा बुद्ध हा पद्मसंभव याला म्हटले जाते. पुढचा प्रश्न, थोरियम भारतातील कोणत्या 2 राज्यात पुरेशा प्रमाणात आढळून येते? तर याचं उत्तर आहे केरळ आणि राजस्थान. सी याचं योग्य आन्सर आहे. अश्रूमध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो? तर याचं उत्तर आहे ए, सामान्य मीठ. पुढचा प्रश्न, इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर बेंटिंग यांनी, ए याचं उत्तर आहे बेंटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मिश्र धातू आहे? तर याचं उत्तर आहे बी, स्टील हे मिश्र धातू आहे. पुढचा प्रश्न, स्टेनलेस स्टील मिश्रण आहे रिकामी बरोबर, म्हणजेच स्टेनलेस स्टील हे मिश्रण लोह, क्रोमियम आणि कार्बन. याचं योग्य उत्तर होतं. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवले जाते? तर बी याचं योग्य उत्तर आहे जिप्सम पासून मिळवले जाते. पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे ए, डॉक्टर हॅन्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न, रडारमध्ये कोणत्या प्रकारचे तरंगे असतात? तर रडारमध्ये हे विद्युत चुंबकीय लहरी असतात. पुढचा प्रश्न, संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? तर संत्र्यामध्ये विटॅमिन सी हे अधिक प्रमाणात असते. पुढचा प्रश्न, नैसर्गिक रबर हा एक रिकामी जागाचा पॉलिमर आहे. तर याचं उत्तर आहे आयसोप्रीन. बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर पोलिओ रोग हा मज्जासंस्थाच्या भागास करतो. पुढचा प्रश्न, संगमरवर कशाचे रूप आहे? तर याचं उत्तर आहे चुना दगड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वायू ही वातावरणात नसते? तर याचं उत्तर आहे सी, क्लोरीन. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, अंतरिक्षीय दुर्बीणचा शोध कोणी लावला? तर अंतरिक्षीय दुर्बीणचा शोध क्लेपर यांनी लावला.